हिंदी चित्रपटसृष्टीतून नुकतीच एक धक्कादायक बातमी आली आहे. विकी कौशलच्या छावा या प्रसिद्ध चित्रपटात काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने नुकतीच आत्महत्या केली आहे. या अभिनेत्रीचं नाव संचिता उगळे असं असून तिने विकी कौशलच्या छावा या चित्रपटामध्ये तारामती यांच्या भूमिकेत ती झळकली होती. तिने आत्महत्या केली असून केवळ वयाच्या 30व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनामुळे सिने इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. संचिताने केवळ चित्रपटांमध्ये नव्हे तर मालिकांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. तिला खऱ्या अर्थाने ओळख छावा या चित्रपटामुळे मिळाली. पण त्याआधी तिने मालिकांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या असल्याने छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध नाव असे तिला मानले जात होते. कुमकुम भाग्य या मालिकेतील तिची भूमिका तर प्रचंड गाजली होती. एवढंच नव्हे तर वागडी की दुनिया या मालिकेत देखील तिने काम केलं होतं. दंगल टीव्ही या वाहिनीवरील दिलवाले दुल्हनिया ले जाएगी ही मालिका देखील तिची चांगलीच गाजली होती. तिला मालिकांमुळे, चित्रपटांमुळे एक वेगळी ओळख मिळाली होती. एवढंच नव्हे तर तिने अनेक वेबसिरीजमध्ये देखील काम केलं होतं. महाराणी ताराराणी या भूमिकेमुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. एवढंच नव्हे तर मनोज वाजपेयीच्या सायलेन्स 2 द नाईट ऑल बार शूट आउट या चित्रपटात देखील तिने काम केलं होतं. ती नेहमी सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह होती. ती नेहमीच तिचे फोटो, तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असे आणि त्यामुळेच तिने आत्महत्येसारखे पाऊल उचलल्यामुळे तिच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला आहे. तिने घरातच गळ्याला दोर बांधून आयुष्य संपवलं. ही घटना रविवारी म्हणजेच काल संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान घडली. तिने आत्महत्या का केली याविषयी अद्याप तरी कोणतीही माहिती मिळालेली नाही. संचिताने केवळ चित्रपट, मालिकांमध्ये नव्हे तर अनेक जाहिरातींमध्ये देखील काम केलं आहे. तिच्याकडे काम देखील प्रचंड असल्याने तिने आता आत्महत्या का केली यासारखा प्रश्न तिच्या चाहत्यांना सतावत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संचिता गेल्या अनेक वर्षांपासून तिचे आई-वडील आणि बहिणींसोबत नालासोपारा येथे राहते. पण जेव्हा ही घटना घडली तेव्हा ती घरी एकटीच होती. घरात कोणीच नसताना तिने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येमुळे टीव्ही इंडस्ट्रीज नव्हे तर चित्रपटसृष्टीला देखील प्रचंड धक्का बसला आहे.